केतन अगरवालच्या हत्येतील सिया गोयलचं रिक्रिएशन आधीच पार पडलंय. आज चेतन चौधरीला घेऊन लोणावळा ग्रामीण पोलीस रिक्रिएशन करण्याच्या तयारीत आहेत. याच रिक्रिएशन वेळी चेतन चौधरीचं गेट अनालिसिस सुद्धा केलं जाणार आहे. गेट अनालिसिस म्हणजे काय, तर हत्ये दिवशी म्हणजेच 18 जूनला चेतन चौधरी ज्या वेशात आला होता, म्हणजेच आपल्याकडे एक सीसीटीव्हीतला फोटो जो आहे तो या ठिकाणी व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये हुडी, कानटोपी, मास्क आणि हेडफोन घालून तो दिसतो. तशाच प्रकारचं वेषांतर आज त्याचं केलं जाणार आहे. या लोहगडावरती त्याला चालायला सांगितलं जाणार आहे आणि त्यावेळेला त्याचं शूट केलं जाणार आहे. त्याबरोबरच तिकीट घरात जिथं त्याचं 18 जूनला सगळा सीसीटीव्ही मध्ये तो कैद झाला होता, त्या सीसीटीव्हीतली पण दृश्य घेतली जाणार आहेत आणि त्याला अनालाइज केलं जाणार आहे. यातून 18 जून दिवशी जी व्यक्ती हुडी, कानटोपी, मास्क आणि जे काही घालून आलेली होती ती व्यक्ती म्हणजे चेतन आहे हे सिद्ध करता येणार आहे. आणि हा पुरावा जो आहे तो न्यायालयात 3 जुलैला सादर करता येणार आहे. त्याबरोबरच रविवारी जे सियाचं रिक्रिएशन झालं त्यावेळेला तिनं जे 75 मिनिटात काय काय घडलं आणि तिनं जे दाखवलेलं हत्येचं ठिकाण आहे तेच हत्येचं ठिकाण आज चेतन दाखवतो का, हे सगळं यातून आजच्या रिक्रिएशन मधून पाहिलं जाणार आहे आणि हे सगळे पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. मात्र हे पावसामध्ये करता येणार नाहीये, कारण पावसामध्ये ही दृश्य जी आहेत ती कैद होणार नाहीयेत. कारण 18 जूनला ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी पाऊस नव्हता आणि जर आता हे पावसात आपण रिक्रिएशन केलं, गेट अनालिसिस केलं, तर ते सगळं मॅच होणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळं या रिक्रिएशन वेळी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या समोर हे पावसाचं आव्हान सुद्धा असणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, लोहगड, पुणे.